खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत। खानापूर शहरांतर्गत असणारा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचा हालचालला जोरदार प्रारंभ झालेला आहे। गेल्या महिन्याभरापासून खानापूर शहरांतर्गत असणारा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो 24 मीटरचा व्हावा या मागणीसाठी माजी नगरसेवक दिनकर मरगाळे, पत्रकार विवेक गिरी आदींनी तीव्र आंदोलन छेडले आणि यानुसार या रस्त्याचं सर्वेक्षण झालं आणि या सर्वेक्षणानंतर प्रत्यक्ष अंती नगरपंचायतीने या ठिकाणी हातोडा उगारलेला आहे। आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय की या ठिकाणी जीसीबीच्या सहाय्याने व नगरपंचायतीच्या पथकाच्या माध्यमातून खानापूर शिवस्मारक चौकाजवळ असलेल्या रामदेव शिवमार्टच्या बाजूला आज हातोडा उगारण्यात येत आहे आणि या ठिकाणी हा हातोडा उगारत असताना या महामार्गाच्या दुतर्फा असणारी सर्व जे अतिक्रमण आहेत ती हटवण्याची मोहीम या ठिकाणी हाती घेण्यात आली आहे। या संदर्भात आणि या रस्ता रुंदीकरणासंदर्भातील काही त्रुटी आणि यातील काय भाग आहे या संदर्भात या ठिकाणी प्रत्यक्षदर्शनी माजी नगरसेवक ज्यांनी आंदोलनाचा ठसा उभारला ते दिनकर मरगाळे माझ्यासमोर आहेत, त्यांचे विचार या ठिकाणी घ्यायचे आहेत। नमस्कार साहेब, आपण खानापूर शहरामध्ये जो अतिक्रमण झालेला आहे ते हटाव करण्यासाठी मोहीम हाती घेतली आणि प्रत्यक्षदर्शनी या ठिकाणी आज प्रत्यक्ष कामाला झाले, याबद्दल आपण काय म्हणताय? सर्वांना नमस्कार। मागील महिन्यामध्ये पत्रकार विवेक गिरी आणि मी दिनकर मरगाळे अतिक्रमण हटविण्यासंबंधी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं, परंतु अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी PWD आणि नगरपंचायतचे अधिकारी एकमेकांच्यावर ढकलत होते। त्यांनी करायचं किंवा मी करायचं, शेवटी आम्ही विचार केला आणि निवेदन दिलं आणि 8 दिवसात या ठिकाणी रुंदीकरण हटविण्यात यावं, अन्यथा आम्ही अमरण उपोषण सत्याग्रह सुरू करणार असं जाहीर केल्यानंतर आम्हाला सर्व पक्षांचा पाठिंबा मिळाला। त्यानुसार आम्ही उपोषणाला बसलो होतो आणि उपोषणाला बसल्यानंतर त्यावेळेला सर्व BJP असू देत, काँग्रेस असू देत, महाराष्ट्र एकीकरण समिती असू देत, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी आम्हाला सपोर्ट केला आणि त्यानुसार ताबडतोब तहसीलदार साहेबांनी सर्वेची ऑर्डर काढली आणि ताबडतोब सर्वे करण्यात आला। त्यानंतर मार्किंग करण्यात आलं। मार्किंग करण्यात आल्यानंतर संबंधित सदर समोर जे गाळे दिसत आहे ते तालुका पंचायतचे गव्हर्नमेंटचे गाळे आहेत, त्यासंबंधी तालुका पंचायतच्या अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली, परंतु हे गाळे काय काढण्यात आले नाहीत। शेवटी परवा दिवशी या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी म्युन्सिपालिटीचे अधिकारी आलेले असताना आमदार महोदयांचा या ठिकाणी फोन आला आणि दुपारी 3-4 वाजेपर्यंत मिटिंग घेतो, यातून तोडगा काढूया असं म्हणून त्यावेळेला कारवाई थांबविण्यात आली। संध्याकाळी मिटिंग झाली, त्यावेळेला आमदार साहेबांनी सुद्धा सांगितले की काय आहे ते नियमाप्रमाणे काढू देत, तुम्ही तुमची सगळी सामानं काढून घ्या आणि सामानं काढून घ्या असं सांगितले, परंतु आमदार साहेबांनी सुद्धा सांगून या ठिकाणी ते अतिक्रमण काढण्यासाठी चालढकल करण्यात आली। शेवटी आज मी खाली बसण्यासाठी जमताना घेऊन गेलो आणि सरळ सांगितलं की आज आता आम्ही अतिक्रमण काढायशिवाय आम्ही उपोषणाला सुरुवात करणार आणि त्यानुसार सर्व अधिकारी सज्जन साहेब होते, नगरपंचायतीचे संतोष कुर्बेट मुख्याधिकारी, गंगाधर कांबळे, प्रेमानंद या सर्वांनी या ठिकाणी सर्व अधिकारी येऊन सध्या आता अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतलेली आहे। समोर जे गाळे दिसतात ते 20-25 वर्षापूर्वी बांधलेले होते, त्यावेळेला फक्त 2,500 ते 3,000 रुपये महिन्याला याप्रमाणे देण्यात आले होते। त्याच्यानंतर अधिकारी वर्गाने सवाल करणे गरजेचं होतं, भाडं वाढविणे गरजेचं होतं, परंतु अधिकारी वर्ग सवाल पण केले नाही, काय नाही। जवळजवळ 20-25 वर्ष फक्त 2,500 ते 3,000मध्येच हे भाडेकरू वावरत होते। दुसरी गोष्ट यांनी 3,000सुद्धा 15 वर्ष भरले नाहीत काय, आणि या एका महोदयाच्या नावाने 3 दुकानं आहेत, त्यांना एक दुकान आपण वापरतो आहे आणि दुसरी 2 दुकानं 25,000-30,000 रुपयांनी भाड्याने दिलेलं आहे, परंतु गव्हर्नमेंटला काही हे भाडे भरायला तयार नव्हते। शेवटी आज उपोषणाला आमचं यश आलं आणि सध्या हे हटविण्याची मोहीम हाती घेतलेली आहे। या जे अतिक्रमण हटवा मोहीम जी चालू आहे या महामार्गाच्या दुतर्फा दोन्ही बाजूला आहे, शिवस्मारक चौकापासून बसवेश्वर चौकापर्यंत आहे, याच्यापैकी आतापर्यंत किती भाग हटवण्यात आलेला आहे? पूर्वी आमदारांचा फोन आल्यानंतर या ठिकाणची कारवाई थांबविण्यात आली, त्यानंतर जांभोटी क्रॉसवरील दुकानं काढण्यात आले आहेत, त्यात अजून थोडं मध्यंतरी जांभोटी क्रॉस गणेश मंदिर पण आलेलं आहे, गणेश मंदिरपासून आता इथपर्यंत कारवाई सध्या सुरू आहे। दुसऱ्या बाजूला जे सरकारी दवाखाना आहे त्या बाजूला किती जमीन याच्यामध्ये अतिक्रमणात येणार आहे? पूर्वी रस्ता करताना या रस्त्याचं सर्वे करून रस्ता करणे गरजेचं होतं, परंतु त्यावेळेला या रस्त्यावर रस्ता करताना रस्ता संपूर्ण जो दवाखाना आहे त्या बाजूने एकतर्फी रस्ता ढकललेला आहे, त्यामुळे असं दिसून येतं की
या बाजूला भरपूर जागा आहे, परंतु त्या बाजूला कट्टाकट्टी आहे. तर त्यावेळेला जर रस्ता करताना चुकीचा केलेला आहे, त्यामुळे त्यामुळे त्या बाजूला जागा कमी आहे. माझ्यामध्ये एक फूट किंचित काहीतरी अर्धा फूट 1 फूटचं अंतर येईल. बहुतेक आवरवडा पाडवा लागेल तर लागावं लागेल. आता नगरपंचायतचे हे गाळेचे आटावर आहे, त्याच्या पाठीमागे शिवस्मारकची काही बिल्डिंग आहे. ती शिवस्मारकची काही 5-6 फूट बिल्डिंग कटावमध्ये येणार आहे, ती संमती आहे का? मी त्यांना खरोखरच तुम्ही चांगला प्रश्न विचारला पिराजी कोराडे साहेब. 15 दिवसापूर्वी शिवकुमारच्या ट्रस्टीने मिटिंग घेतली आणि आमचं जे अतिक्रमणमध्ये काय भाग आहे आम्ही स्वतः काढून घेतो असं त्यांनी ठरावसुद्धा घातले. त्यामुळे त्यांना मी धन्यवाद द्यावा लागतोय. त्याने आता ते स्वतः काढून घेणार आहेत, त्यामुळे काय आम्हाला त्याची चिंता नाही. धन्यवाद साहेब. खानापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून व खानापूरच्या भविष्यातील ज्या गर्दीच्या दृष्टिकोनातून आपण अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतलेली आहे आणि अतिक्रमण हटाव मोहीम केवळ नगरपंचायतीच्या गाळे इतकेच मर्यादित नाही, तर जुन्या कोर्ट आवारामध्ये देखील आणि असे का गाळे आहेत, हे गाळे देखील गेल्या 20-30 वर्षापासून या ठिकाणी 5-10 रुपये पट्टीतून चालत आहेत. या संदर्भात देखील आपली भूमिका काय? आता ही एक टप्पा घेतलेला आहे, याच्यानंतर प्रत्येक टप्प्यात खानापुरात अशी बरीच कामं आहेत. प्रत्येक टप्प्यानुसार कामे करेक्ट कार्यक्रम करण्यात येईल असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना मी सांगू इच्छितो आणि आवाहन करतो की संपूर्ण तालुक्यातील आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्या पाठीमागे थांबावं. तसेच या परवा जे मी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि माजी आमदार दिगंबरराव पाटील, काँग्रेसचे नेते सुरेश जाधव, अध्यक्ष ईश्वर घाडी, समितीचे गोपाळ देसाई, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, भाजपचे प्रमोद कोचेरी, संजय कुबर, गुंडू तोपिनकर, प्रशांत लज्जेपिलकर, समितीचे सूर्याजी पाटील, राजू पाटील आणि सुरेश देसाई, सभापती माजी पत्रकार, तसेच पत्रकार बंधूंनी बरंच मला सपोर्ट केलं आणि बरेच सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नारायण कडगाळकर वगैरे सगळ्यांनी बरेच नावं आता मी एकदा स्पेशल पत्रक काढून त्या सर्वांचं धन्यवाद मानणार आहे. आता काय सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, परंतु ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचं मी आभार मानतो. तसेच मेन अधिकारी वर्ग आज इतका प्रेशर आला पोलीस आमचे जे मुख्याधिकारी आहेत संतोष कुरकेट आणि त्यांचे सर्व अधिकारी तसंच तहसीलदार साहेब प्रेशरला न जुमानता आज हे काम अतिक्रमण पाडविण्याचं काम हाती घेतलं. या सर्व अधिकाऱ्यांचं आणि पोलीस खात्याचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.